खूप दिवसानंतर हेल्मेट, गोप्रो, बाईक अशी खूप भारी वाटते. असं वाटतं कुठेतरी मी चाललोय बाहेर संडे राईडला. गाईज, बायकर्स हाऊस कॅफे जे आहे डोंबिवली ईस्टला, मी नेहमी इथेच येतो. मला वाटतं मी 1 जानेवारीला आलेलो माझं हॉर्नचं काम करायला. आपला हा भाऊ आहे, ह्याला भेटायचं. जे पण तुमचं काम आहे ना, असं करून देतो. नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर सिद्ध यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे आज बरीचशी कामं मला करून घ्यायची आहेत. कारण मला वाटतं दुसऱ्या हप्त्यामध्ये मी 4 दिवसासाठी जाणार आहे गावी. त्यामुळे त्याच्या अगोदर मेन म्हणजे बाईक सर्व्हिसिंग, बाईकचे छोटे मोठे काही गोष्टी करून घ्यायचे जे राहिले आहेत ते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, टॉप बॉक्स मला घेऊन जायचं आहे रॅप करायला, थोडंसं झाकूर माकूर बनवायला. खूप दिवस झाले, तर त्याला थोडंसं बनवू, छान दिसेल जरा, म्हणजे बाईकला थोडं सूट होईल. बाकी तुम्ही काय म्हणताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर कोण अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे माझं इंस्टाग्राम ID आहे, तिकडे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि माझे छान छान रील बघू शकता. तर आज दिवसाची सुरुवात अशी आहे. वाजले आहेत घड्याळात 9:34. नाश्ता झालेला आहे, चहा पाणी नाश्ता सगळं झालेलं आहे. आता निघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पहिली आधी बाईक सर्व्हिस करायला द्यायची आहे, कारण आज संडे असल्यामुळे खूप गर्दी असणार. त्यात करून अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस शोरूममध्ये पण गर्दी असणार बाईक डिलिव्हरीची. त्यामुळे मी पहिला फटाफट जातो सर्व्हिसिंगला, बाईक देतो. त्यानंतर बाईक मी समोरासमोर सर्व्हिसिंग करून घेणार, कारण तिकडे जो माझा मित्र असतो तो मित्र सुट्टीवर आहे. नाही तो असल्यानंतर मी बिंदास असतो, पण आज तो नसल्यामुळे मला बाईक समोरासमोर सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे. टोटल सर्व्हिस म्हणजे जे पण असेल ते सगळं टाकायचं आहे नवीन, कारण परत सर्व्हिसिंग करायची नाही आहे मला. कारण मला वाटतं आता 1 महिना माझ्याजवळ आहे. 1 महिन्यानंतर आपल्याला आपली ड्रीम राईड स्टार्ट होणार आहे. त्यामुळे बाईक सर्व्हिसिंग, टायर बघायला आज जायचं आहे. टायर बघून मला ऑर्डर द्यायची आहे टायरची. आणि दुसरी गोष्ट, मी 2 महिन्यापूर्वी विंडशिल्ड घेतलेलं KTMचं, तर मला ते आज ना लावून बघायचं आहे कसं दिसतंय. जर छान वाटलं तर ठीक, नाही तर जुनं ते सोनं. तर हे आहे विंडशिल्ड, म्हणजे असा काहीतरी मोठा बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये खोलून बघू. पण मी हा बॉक्स घेऊन नाही जाणार, कारण मी आज टॉप बॉक्स घेऊन जाणार आहे ना रॅप करायला. तर मी ह्याच्यामध्ये विंडशिल्ड ठेवेन. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये जे सामान आहे ते मला सगळं काढावं लागेल पहिलं. तर पहिलं आधी विंडशिल्ड बघूया कसं आहे आणि त्यानंतर निघू आपण. माझ्या ॲक्च्युली डोक्यात ना वेगळं विंडशिल्ड होतं, पण ते ना बँगलोरला होतं. बँगलोरला ते 4,000 रुपये सांगत होता. पण मला भीती वाटत होती की आपण पेमेंट करू आणि जर आलंच नाही तर. मग मी हे मुंबईला घेतलं भायखळ्यामध्ये. मी अजून लावून पण बघितलं नाही, मी अंदाज घेतलेला. पण आता बघा, आता हे एवढं मोठं तर दिसतंय, पण ह्याच्यामध्ये ते बाईकला जेव्हा आपण इन्स्टॉल करू तेव्हा ते कसं दिसेल हे मला आज बघायचं आहे. हे बघा, एवढं मोठं आहे सध्या. आता ह्याच्यामध्ये असं दिसतंय सध्या हे. आता मला वाटतं बघावं लागेल हे कसं दिसेल. त्यामुळे मी आज लावून बघणार आहे. जर चांगलं दिसलं ठीक आहे, चांगलं दिसलं तर मग मी ते लडाखपर्यंत ते वापरेल. पण मी आज घेऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं काय दिलं आहे माहिती आहे, अजून काय आहे, हे असं काहीतरी त्याचे ना इन्स्टॉल करायचे स्टँड वगैरे. हे बघा, हे सगळं मी घेऊन जाईल. आणि आज बघावं लागेल मला व्यवस्थित सगळं आहे का. हे काय, ब्रेक पॅड वगैरे आहे वाटतं. अजून काय आहे, अजून काय नाही, एवढंच आहे. हे बॉक्स तर घेऊन नको जाऊया ना आपण. हे समजा टॉप बॉक्समध्ये टाकलं तर टेन्शन नाही. चलो निकलते, कारण टाईम लावला तर लेट होईल इथेच. कारण सर्व्हिस सेंटरला किती गर्दी असेल माहीत नाही, कारण मला 2 तास तर लागतील आरामात. आता सगळ्यात मोठा लोचा हा झाला आहे बघा. मला वाटलं हे टॉप बॉक्समध्ये बसेल, पण हे बघा बसणारच नाही टॉप बॉक्समध्ये. आता हे मला काय करू, मला एक तर सीटवर बांधावं लागेल, नाही तर कोण माझ्यासोबत आला तर त्याला पकडावं लागेल. पण माझ्यासोबत आज कोण नाही आहे, कारण सगळे बिझी आहेत. आज संडे असल्यामुळे प्रत्येकाचं प्लॅन असतं. काय करू, विचार करतो. अभी काम करना पड़ेगा. अभी ये विंडशील्ड को मैं इधर ही रख रहा हूँ, क्योंकि ना एक साथ मैं लेके नहीं जा सकता. तो पहला टॉप बॉक्स लेके जाता है, टॉप बॉक्स देते हैं रैप के लिए. उसके बाद बाइक सर्विसिंग करने के बाद घर पे आना पड़ेगा. उसके बाद ये काम करना पड़ेगा विंडशील्ड का करने. एक साथ सब जाएगा नहीं मेरे को. चलो फटाफट निकलते हैं. मोबाइल चार्ज हो गया, क्योंकि वो सर्विस सेंटर में मेरे को ना 2 घंटा लगेगा 100%. टॉप बॉक्स ना हातात घेऊन उतरायला लय भारी पडतं बाबा. हलका आहे तरी पण वेट किती आहे बघा बाबा. हो, एकदा तो बसला की टेन्शन नाही बघा. कुत्र्याने हालत काय केली आहे बघा.
27,461 नाही 67 किलोमीटर गाडी चालली आपली. हो हो हो. स्टार्ट होत नाही गाडी, काय समजत नाही बॅटरीचा प्रॉब्लेम आहे की काय, मला सगळं बघावं लागेल आज. बाप रे बाप, खूप दिवसानंतर आपला घोडा निघाला आहे बाहेर. आवाज कसला तरी येतो आहे. सगळं चेक करायला सांगणार आहे, काय कमी पडायला नको. तिला जर काय कमी पडलं तर मग ते आपल्याला कमी पडणार. त्यामुळे पहिलं तिला जे पाहिजे ते द्यायचं, तरच ते रस्त्यावर चालणार. कोणाचा फोन आहे? खूप दिवसानंतर हेल्मेट, गोप्रो, बाईक अशी खूप भारी वाटते. असं वाटतं कुठेतरी मी चाललो आहे बाहेर संडे राईडला. खूप दिवस झाले ना बाहेर पडलो नाही कुठे. मस्त वाटते जरा, ते फील जरा वेगळं आलं. जरा असं वाटलं कुठेतरी चालतो आहे संडे राईडला. आता संडे राईड तर होणार नाही, कारण मला 4-5 दिवसासाठी गावी जायचं आहे. गावी काम पण आहे, प्लस आपण दरवर्षी मेमध्ये जातोच जरा आंबे फणस खायला. त्याच्यानंतर गावावरून आल्यानंतर मला प्रॉपर एक लिस्ट काढायची आहे लडाखची, की बाबा लडाखसाठी आपल्याला काय कॅरी करावं लागेल. म्हणजे जे गोष्टी तिकडे महाग भेटतील किंवा भेटणार नाही अशा गोष्टी आपल्याला इथून कॅरी करायच्या आहेत. तर ते सगळ्याची लिस्ट काढून गावावरून आल्यानंतर मला सगळं गोळा केलं पाहिजे, की आपल्याला तिकडे काय कमी पडलं नाही पाहिजे. कारण मला वाटतं 32 लिटरच्या बॅग आहेत, तर त्याच्यामध्ये मला वाटतं सगळं आमच्या दोघांचं पण सगळे कपडे वगैरे जे पण आहे ते सगळं होऊन जाईल त्याच्यात ॲडजस्ट. त्यामुळे एक्स्ट्रा मला काय बॅग घ्यायला नको, आणि आपल्या काही छोटे मोठे गोष्टी माझ्या टॉप बॉक्समध्ये होऊन जातील. तर आल्यानंतर ते एक काम करावं लागेल, जे पण आहे ते सगळं घ्यायचं. सगळ्यात मोठं म्हणजे चेन लूप, चेन क्लीनर, हे जे काही गोष्टी आहेत ते मला लागणार. कारण तिकडे 100% भेटतील, पण महाग भेटतील. ऑइल वगैरे ठीक आहे, आपण काय एवढं हेवी डब्बा तर कॅरी करू शकत नाही, तर ती गोष्ट एक आहे. त्यामुळे असं बरंचसं काही सामान आहे ते मला हळूहळू गोळा करतो आहे मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरीज वगैरे, गोप्रोची बॅटरीज मला माहीत नाही, बघावं लागेल. मित्रांजवळ असले तर ठीक, नाही तर मला मग ते परचेस करावं लागेल. माईक 2-3 एक्स्ट्रा घ्यावा लागतील. ॲडॅप्टर तर माझ्याकडे 2 आहेतच. हेल्मेटचं काहीतरी मला थोडंसं काहीतरी करायचं आहे, कारण हे जे हेल्मेट आहे ना, माहीत नाही आता खूप टाईट होतं आहे किंवा कशामुळे मान दुखते माहीत नाही, कारण हेवी तर आहे हेल्मेट आहे. त्यामुळे लास्ट मोमेंटला मी ते निर्णय घेणार की हेल्मेटचं काय करायचं. आता पहिलं आपण आधी इथे टॉप रॅक आल्याच्या इथे आपल्या जाऊ. आला काय? नाही आला आहे अजून, बंद आहे. मग मला हा नंतरच भेटणार. पहिला जाऊन येतो मग सर्व्हिस सेंटरला, नंतर बघू. काय होतं माहीत आहे, 10, 11, 12 वाजेपर्यंत काय वाटत नाही, पण 12 नंतर जे ऊन लागतं ना, बाबा कडक. पण आज थोडा वेदर जरा वेगळं वाटतं आहे मला, असं मळब आहे. त्यामुळे म्हटलं निघूया पटकन. एवढी पण काय गरम होत नाही. हा काय करतोय, कशाला थांबला याच्या? काही गाडी कारवाले ना काय म्हणजे आपल्या धुंदीतच असतात. आता मध्येच थांबलाय आणि काय चेक करतोय काय कळत नाही. चल भाई, मेरे को जाने का है भाई, 10 बज गया. बाईक सर्व्हिसिंगला दिली. गर्दी खूप आहे, आज संडे असल्यामुळे गर्दी खूप असणार. त्यात करून अक्षय तृतीया आहे, आणि आल्या लकीली मला आपल्या डोंबिवलीमधला सबस्क्रायबर भेटला आहे, एकदम कट्टर सबस्क्रायबर, आणि आपली व्हिडिओ बघतो. छान वाटलं. मला पण माहीत नव्हतं. मी हेल्मेट काढल्यानंतर माझं नाव घेऊन बोलल्यानंतर मी समजलो भाई आपला कोणतरी फॉलोअर्स म्हणजे आपल्या फॅमिलीमधला मेंबर आहे. तर आपल्या डोंबिवलीमधला आहे गाडी. हा पण बाईक सर्व्हिसिंगसाठी झाला आहे आणि कोल्हापूरला जायचं आहे. मला पण आता जॉईन करायची आहे आपली राईड, पण आता मी त्याला बोललो सध्या तर नाही आहे, आणि गरमी उष्णता असल्यामुळे सध्या आपली राईड नाही. पण मला वाटतं एक 15 ऑगस्टला माझी राईड असेल, तर तेव्हा नक्की जॉईन कर, मजा येईल तुला. त्यामुळे असं कोणतरी भेटले की मजा येते जरा. मी पण आता दादांचे ब्लॉग वगैरे बघतो सिद्धेदारांचे. स्टार्टिंगपासून म्हणजे एकदा असंच मी बघता चालू केलं ते राईडचे तुमचे ब्लॉग पण, आणि मला पण त्याची आवड आहे. तेव्हापासूनचा मला ब्लॉग पण आवडायला लागला. बोलला आपला मराठी माणूस काहीतरी करतोय, पुढे जातोय, आणि खास करून कसं आपण सपोर्ट करू. तुम्ही पण त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ऐका जरा, हे पण करा तुम्ही. आणि आपल्या डोंबिवलीमधलं असल्यामुळे त्याला अजून जरा बरं वाटतं जरा. चला, 1 तास होऊन गेला. 1 तास कंटाळा आला बघा. तरी पण माझी गाडी अजून इथे उभी आहे, अजून आतमध्ये पण नाही घेतली आहे. म्हणजे अजून 1 तास लागेल मला. आता वाजलेत 12:45 आणि आता भूक लागली जबरदस्त.
4:21 झाली आहेत आणि मी परत घरी आलो आहे. कारण एवढी उष्णता, एवढी गरमी, बाईकचं काम अर्धवट झालं आहे. थोडा फॅन कमी कर ना, म्हणजे आवाज आला पाहिजे. आवाज येत नाही. हां, बाईकचं ना अर्धं काम झालं, अर्धं काम बाकी होतं. पण मी थांबून एवढा म्हणजे बेकार हालत झाली माझी, कारण एवढी गरमी होती तिकडे. मी म्हटलं घरी जाऊ, आरामात रिलॅक्समध्ये थोडं एक झोप काढू, जेवू आणि मग जाऊ. आता वाजले 4 वाजून गेलेत. आता चाललो आहे बाईक घ्यायला आणि प्लस विंडशील्ड जी इथे ठेवलेली ती आता घेऊन चाललो आहे. विंडशील्डचं काम पण आज करून घेतो. बाईकचं मला वाटतं ऑलमोस्ट काम झालेलं आहे. म्हणजे आता जाताना काहीच गरज नाही, फक्त आता टायर चेंज करायचे आहेत आणि बॅटरी मला सर्व्हिस सेंटरवाले बोलले बॅटरी तुला चेंज करावी लागेल जायच्या अगोदर, म्हणजे कुठे लदाखला. तर ती बॅटरी मला चेंज करायची आहेत, टायर चेंज करायचे आहेत. त्यानंतर आपली बाईक एकदम ओके, मग आपण लदाखला जायला रेडी. तर आता मी शर्ट घालतो, कारण शर्ट घातलं नाही जीवावर येते घालायला शर्ट वगैरे. म्हणजे टी शर्ट म्हणजे एकदम असं पातळ काहीतरी पाहिजे आता, म्हणजे असं कॉटनमध्ये. ते घातलं ना की बरं वाटतं. पण मी जाड घातलं मग अशी ती हालत माझी खराब झाली. त्यामुळे परत आलो. आता एकदम नॉर्मल टी शर्ट घालतो आणि निघतो, बाईक घेऊन येतो. बाईक घेऊन परत मला ती विंडशील्ड लावायला जायचं आहे आणि मग डायरेक्ट घरी. आणि जमल्यास आमचं असं प्लॅन आहे, आज रात्री जायचं आहे लोणावळ्याला नाईट राईड करायला. बघू, ते माहीत नाही, ते नंतर बघू. पण सध्या ती पहिली बाईक घेऊन येऊ. बाईक बघू कितपर्यंत झाली आहे ती, नंतर आपण पुढचं पुढे बघू. चलो. ह्या विंडशील्डसाठी मला परत यावं लागलं आहे बघा. त्यामुळे आता माझ्यासोबत आपले सरकार पण येत आहेत. चला, कारण लवकर यायचं आहे का, कारण अजून पण कामं आहेत घरी आल्यानंतर, त्यामुळे लवकर यायचं आहे. आत्ता ओला बुक केली आहे. ओला ऑटो करून जायचं आहे आपल्याला सर्व्हिस सेंटरच्या इथे. बाबा, पूर्ण दिवस आज एकदम माझा ना हेक्टिक गेला, एकदम. अजिबात झोप भेटली नाही. माझा विचार होता की म्हटलं थोडं झोपायचं, पण नाही, झोप आज भेटली नाही. कारण मला पुढचा संडे मोस्टली माहीत नाही टाईम भेटेल. म्हटलं या संडेला सगळं काम करून घेऊ. चला, आज बायकोसोबत रिक्षेतून प्रवास सर्व्हिस सेंटरपर्यंत. आता 4:30 वाजलेत. आता एवढा लेट झाला आहे ना की माहीत नाही आता काय करू, विचार करतो आहे. कारण जर विंडशील्ड लावायला गेलो ना तर माझं मला वाटतं अर्धा ते 1 तास जाणार. पण बघू, 4:30 वाजले म्हणजे आता हातात अजून 1-2 तास आहेत. 6 वाजेपर्यंत काम करू शकतो. कारण मला येऊन परत थोडंसं झोपायचं 1 तास. कारण आज एवढी धावपळ झाली ना दिवसभरात, एकदम त्या गरमीमुळे एकदम थकवा आला आहे. त्यामुळे थोडीशी झोप भेटली तर बरं होईल. त्यामुळे 5:30-6 वाजेपर्यंत जे पण आज होईल ते सगळं काम करून घेणार. मग नेक्स्टमध्ये त्रास नाही जास्त, फक्त माझं काम पेंडिंग राहील टायरचं. आणि टायरची गोष्ट चौकशी करायची आहे की कुठे भेटतील टायर. डोंबिवलीमध्ये भेटले तर बेस्ट आहे. होय, आता आमच्याकडे डोंबिवलीमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे. आपला जो हा ब्रिज आहे कोपरचा, इकडे जाम असतं सगळं. कधी पण या संडेला, सॅटर्डे आणि संडे ना का, शनिवार रविवार जाम पॅक असतं ना. आणि रात्री तर इकडे यायलाच नको, पूर्ण पॅक आहे बघा. एक तर हे आपलं आता हे ज्या गाड्या आपल्या गावच्या निघत आहे बघा, गावी चाललेत. महाकाल आंबे खाऊ चालले. चला, फायनली पोचलो सर्व्हिस सेंटरच्या इथे. 2 ऑटो चेंज केल्या. पहिली ऑटो पकडलेली एवढी स्लो तर दुसरी ऑटो केली. तर गाडी तर आपली रेडी असणार. विंडशील्ड आहे हातामध्ये, ते पहिलं करून घ्यायचं आहे मला. गाडी बघूया पहिली. चल, कारण वाजलेत बघ 5 वाजलेत. बघू भेटतो काय आपल्याला तो पटापट. मग ते विंडशील्डचं पण काम करून घेऊ. पकड़, चलो. अपना बाइक तो सर्विस हो गया. भाई लाइट चालू किया था क्या? ओके. दादा, टायर टाकायचे आहेत पण सध्या नाही, कारण ते ऑर्डर करावे लागणार. चल भाई, जाने को दे हमको. हाँ, कोणाचा? कुठे आहे गॉगल? हाँ, ठेव तो मला द्यायचा आहे तो. चलो गाइस, अपना बाइक तो सर्विस हो गया, लेकिन बिल भी तगड़ा हो गया. 5100 कुछ है, इसका समथिंग, मतलब 5000 प्लस है. लेकिन बाइक तो ओके हो गई, अभी टेंशन नहीं. अपनी बाइक लद्दाख जाके आएगी. खाली ऑयल चेंज करना पड़ेगा, बाकी चेन लूप वगैरह ओके. चेन पॉकेट भी डालना नहीं पड़ेगा शायद मेरे को, क्योंकि एक कसलं पाणी येते. अच्छा, खालून पाणी येते कुठलं तरी. अच्छा, आता तो वॉश केले वाटतं. तो चेन पॉकेट भी डालना नहीं पड़ेगा, क्योंकि वो बोला मेरे को कि 3-4 हज़ार किलोमीटर चल सकता है चेन पॉकेट.
लेकिन मेरे को चेन पॉकेट कैरी करना पडेगा. तर आता खर्च अजून आहे टायरचा मला माहीत नाही आता किती येईल खर्च. प्लस मला टॉप बॉक्स पण रॅप करायचा आहे, त्याचा खर्च आहे अजून, म्हणजे बऱ्यापैकी खर्च आहे अजून. मला वाटलेलं 2-2.5 हजारामध्ये होऊन जाईल सर्व्हिसिंग, पण कशी होणार. 2,000 तर त्याची ऑइलचीच किंमत आहे. ओ ओ ओ ओ ओ ओ थांब, रुक भाई, जा जा जा, चल मैं इधर से जातो पीछे से. चल आता आपण चाललो आहे विंडशील्डवाल्याकडे. विंडशील्ड बघतो, फिट करून घेतो जरा. बाकी तर आपल्या आता बाईक्सला ओके आहे, बाकी काय गरज नाही. कारण खूप दिवसानंतर केली मी, खूप चालवली बाईक, त्यानंतर सर्व्हिस केली. म्हणजे बऱ्यापैकी माझं ऑइल वगैरे सगळे वसूल झालेलं. आता ऑइल चेंज करावं लागणार मला कधी, जेव्हा लडाखला जाईन तेव्हा. म्हणजे साधारण किती 2,000 किलोमीटर चालल्यानंतर मला ऑइल चेंज करावं लागेल. कारण आता मी गावी जेव्हा जाईन तेव्हा माझी मला वाटतं 1,000-1,200 किलोमीटर चालेल गाडी माझी गावी जाऊन येईपर्यंत. अपन को इधर अंदर जाने का है. इकडे आपला तो ह्याचा हे आहे, शॉप आहे बायकर्सचा. तिकडे आपल्याला आपलं काम करायचं आहे विंडशील्डचं. गाईस, बायकर्स हाऊस कॅफे जे आहे डोंबिवली ईस्टला, मी नेहमी इथेच येतो. मला वाटतं मी 1 जानेवारीला आलेलो माझं हॉर्नचं काम करायला. आपला हा भाऊ आहे, ह्याला भेटायचं. जे पण तुमचं काम आहे ना असं करून देतो, त्यामुळे मी इथे येतो. बाकी इकडे जे कलेक्शन आहे 1 नंबर आहेत. हेल्मेट वगैरे जे पण आहे सगळं आहे, A to Z. काय बोलतात दादा, जे पण आहे. आणि तुम्हाला मी तर बोलतो नाराज करून पाठवणार नाही इथे, कारण म्हणून मी येतो इथे. मला माहीत नव्हतं, माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं आणि मी 1 जानेवारीला आलेलो. तेव्हा मी इथे हॉर्न लावून घेतलेलं आणि माझ्या मित्रांनी पण बरंच सामान घेतलेलं. तर मला पण अजून एकदा यायचं, कारण माझं विंडशील्ड जे आहे ते मी हा भाऊच लावून देणार मला. तर मी आता हे सगळं इथेच ठेवणार आहे, कारण त्याला आता टाईम नाही. आता तो थोडा बिझी आहे आणि मला पण तशी एवढी घाई नाही आहे, पण म्हणून तर मी इथे ठेवणार. आता फक्त बॉक्सचं काम राहिलं आहे, ते रॅपिंगचं. बाकी तर झालेलं आहे. आता काही इतर बाजून काय पाहिजे असेल तर मी इथेच येणार, कारण आपल्याला लडाखला जायच्या अगोदर खूप काही गोष्टी लागणार. तर मी सध्या आता हे घेतलं आपलं काय बोलता येणार रे, सॅड स्टे एक्सप्लो. हां, सॅड स्टे ते ॲक्सिडेंटचं फ्लो आहे खाली. सॅड स्टे साइड स्टँड. साईड स्टँड. हां, साईड स्टँड. हे बघा, हे वाला माहिती आहे बऱ्याच लोकांना. हे बघा, हे वाला. कारण मी पहिल्यांदा लावलेलं, पण ते माझं निघालं माहीत नाही, खूप आवाज यायचा खळखळ खळखळ. आता हा एक KTMचं जाय लावून बघतो. पण मी नक्की सजेस्ट करेन, एकदा आलात तर इकडे व्हिजिट करा. हे बघा, चलो अभी निकल पड़ते हैं घर पे, थोड़ा आराम करते हैं. काम तो आज का पूरा दिन में कितना बजा, 6 बज गया. पूरा दिन में खाली गाड़ी सर्विस की और अभी इधर आके छोटा सा काम किया. नहीं ते आता नहीं होना. अभी वो विंडशील्ड लगाने का है, उसको टाइम लगेगा. वो मेरे को अभी कधी कामावरून आल्यानंतर असं यावं लागेल, एक झलक मारावी लागेल. मग विंडशील्ड त्याच्याजवळ ठेवली. हां, जरा क्लायमेट वेगळंच वाटतं, असं पावसासारखं वाटतं. खूप दिवसानंतर जरा गाडीवर बसल्यानंतर भारी वाटलं. ठीक आहे, 5,000 गेले, पण बाईक आपली ओके झाली, एकदम स्मूथ चालते आता. ठीक आहे, आता मला त्याने एक चांगलं सजेस्ट केलं की टॉप रॅकला थोडासा सपोर्ट दे, कारण किती पण चांगला असला तर शेवटी तो आदळत असतो मागच्या मागे आणि मग आपलं लक्ष नसतं तिकडे. त्यामुळे रॅकला थोडा मला सपोर्ट द्यायचा आहे दोन्ही साईडने, म्हणजे कसं थोडा मजबूत राहील. म्हणजे उद्या कुठे लडाखला गेल्यानंतर टेन्शन नाही, मला मागे बघायची गरज नाही. तर तो थोडा सपोर्ट द्यायचा आहे, त्याला थोडा खर्च आहे. आणि आपल्याला टायर बघायचे आहेत आता कुठे भेटतील. अपोलो टायर्स कौन है भाई, क्या हुआ. असं वाटतं मस्त की लिंबू सोडा मारायचा, लिंबू सोडा. हां हां, लिंबू सोडा पिते थोडा. हे आता प्रशांत कॉर्नरमुळे इथे जाम होतं थोडं. ते आता दिवाळी आणि सण आले की इथे लय पॅक होता हा रोड, नाही तर तसा पण हा रोड पॅकच असतो.
काय करतोय हा समजत नाही. परत हॉल पण आहे ना बाजूला. चलो गाइस, अपना अभी एक काम रह गया है, वो है टॉप बॉक्स. अभी सामने अपना जो है रेडियम वाला अपना बंदा है, उसको देते हैं टॉप बॉक्स. उसको बोलते एकदम टकाटक और आपचिक बना दे 2 दिन में, एकदम खतरनाक वाला, सबसे अलग दिखना चाहिए. थांब रे बाबा, इथे मी घुसवतो काय, घुसवू. ओके बाबा, आपला ओव्हर बी जाम पॅक असतो बाबा खूप. संध्याकाळचं बाहेर पडायचं म्हणजे हा टेन्शन आहे, हे एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन. लय हीट आपला, एक तर इंजन लगेच गरम होतं. हा बाबू बघतोय गाडीतून, आपली गाडी आवडली. एवढ्या 4 चाकाच्या गाडीतून बसलाय, पण आपली गाडी बघतोय आवडीने. ओ चल मेरे भाई तू क्या करता है. टॉप बॉक्स आहे ना, टॉप बॉक्स रॅप करायचा आहे. आता टॉप बॉक्स तर आपणच देणार ह्या भावाच्या हातात. त्याला सांगितलं जे पण आहे मला चांगलं भेटलं पाहिजे बस. मी पण तुम्हाला सजेस्ट करेन, आपल्या डोंबिवली ईस्टला ओव्हरब्रिजच्या इथे आपलं हे शॉप आहे. याच्याकडे बिंदास सोडून जा. आपल्या सगळ्या मित्रमंडळींनी इकडेच बनवलेलं आहे सगळं. मी फक्त बोललो आहे, फक्त मला टॉप बॉक्स भरलेला दिसला पाहिजे बस. बाकी जसं पाहिजे तसं बनव. आपलं लोगो पण येईल इकडे ह्या साईडला, आपल्या इकडे होल्डरचं नाव येईल यूट्यूब चॅनलचं. आणि इकडे वरती जे पण पाहिजे ते त्याला बोललो बिंदास काय ते कर, पण चांगला दिसला पाहिजे. तर आता हा किती दिवसात भेटेल मला? 2-3 दिवस ना, ठीक आहे चालेल. 2-3 दिवस आपल्याला काय आता घाई नाही आहे. आपल्याला लदाखला जायचं, त्या हिशोबाने बनवून दे. भाई साहब अभी टॉप बॉक्स तो हो गया, लेकिन अभी लपड़े ये देख, इतना ट्रैफिक है इधर. थांबा जरा. चला टर्न मारला. ओ बाबा बाबा भाई, खतरनाक ट्रैफिक. ओ नया गाड़ी दिख रहे सब जगह पे, आज रोड पे नया गाड़ी दिख रहे. अक्षय तृतीया है ना भाई. हा चला, टॉप बॉक्स आलं. अरे बाबा बाबा बाबा, जाम आहे सगळं इकडे. आपल्या डोंबिवलीत खूप ट्रॅफिक झाला, काही बोला. आता मानकुली ब्रिज झाल्यापासनं ट्रॅफिक ना ट्रॅफिक भयंकर झालेलं आहे. बसलीत बघा छोटी कशी, एकदम मजा घेते ट्रॅफिकची. हो 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 भाई, ओव्हरब्रिज संपेपर्यंत मला वाटतं 15-20 मिनटं जातील.